पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव होता, हे रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मुळात असे आहे की 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्याला ते काहीच काम केलं नाही. पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतला हद्दपार झाला. आम्ही BDD साहित्या मराठी माणसाला, पत्रा साहित्या मराठी माणसाला, अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं, त्याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे. पण मी नेहमी सांगतो, पब्लिक हे सब जानती आहे. त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहेत. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. साहेब, यावेळेस काँग्रेसचे कोणतेच नेते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. कालच बोललो त्याच्यावर. साहेब, तुम्हाला आल्याची पण त्याची उपमा दिली आहे, साहेब.